नमस्कार जय शिवराय शेतकरी मित्रांनो. तर शेतकरी मित्रांनो, जो की खरीप हंगाम 2023चा पीक विमा असो किंवा रब्बी हंगाम 2023-24चा पीक विमा असो, जसं की खरीप हंगाम 2023 मधील उर्वरित जो 75% पीक विम्याची रक्कम होती ती बऱ्याच काही शेतकरी मित्रांना जवळजवळ 120 कोटी रुपयाची ती मंजूर करून देण्यात आलेली आहे. राज्य शासनाच्या माध्यमातून त्याच्यामध्ये जवळजवळ 24 ते 26 जिल्ह्यांचा समावेश आहे. जसं की आपण मागील एका व्हिडिओमध्ये सांगितलं की 14 ते 16 जिल्ह्यांना त्या पहिल्या टप्प्यात वाटप सुरुवात होणार होती. जसं की 20 जुलैपासून काही जिल्ह्यांना वाटप सुरुवात पण झालेली, बऱ्याच काही शेतकऱ्यांना तो भेटला आहे आणि अद्याप राहिलेले उर्वरित शेतकरी त्यांना तो पीक विमा अद्याप भेटला नाही. परंतु तुम्ही तुमच्या मोबाईलमध्ये अगदी सहजरित्या चेक करू शकता की तुम्हाला पीक विमा भेटणार की नाही भेटणार, भेटणार तर कोणत्या पिकाकरता भेटणार, किती हेक्टर करता भेटला, म्हणजेच की किती रक्कम तिची आली. अगदी सोप्या पद्धतीने तुम्ही एका मिनिटामध्ये तुमच्या मोबाईलमध्ये चेक करू शकता. तर शेतकरी मित्रांनो, व्हिडिओमध्ये बनवून राहा, तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून सर्व काही सांगणार आहे मी की तुम्ही तुमचं पीक विम्याचं स्टेटस कसं चेक करायचं, तुमचं स्टेटस ॲक्टिव्ह आहे की नाही. त्याच पद्धतीने आता हे झालं खरीपचं. रब्बी हंगामातील जो पीक विमा भरलेला आहे तुम्ही डिसेंबरमध्ये, कोणी डिसेंबरमध्ये भरले, बऱ्याचशा शेतकऱ्यांनी डिसेंबर 2023-24 मध्ये, तर तुम्हाला पीक विमा तुम्हाला मंजूर होणार की नाही, कोणत्या कोणत्या पिकाकरता मंजूर होणार आहे, तुमची रक्कम किती येणार आहे, हे सर्व काही अगदी सोप्या पद्धतीने तुम्ही एका मिनिटामध्ये मोबाईलमध्ये चेक करू शकता. जसं की आता मागील काही काळामध्ये पीक विमा खरीपचा मंजूर करण्यात आले, उर्वरित 75% शेतकऱ्यांना जी रक्कम भेटलेली नव्हती 2023 खरीप हंगामामधील राहिलेल्या शेतकऱ्यांना ती मंजूर करण्यात आलेली. शेतकरी मित्रांनो, व्हिडिओमध्ये नक्कीच बनवून राहा आणि सांगतो तुम्हाला एकदा सोप्या पद्धतीने सांगतो की कसं ते पीक विम्याचं स्टेटस तुम्हाला गुगलवरती जाऊन चेक करायचं आहे. कोणतेही ॲप्लिकेशन वगैरे काही डाउनलोड करायची गरज नाही, अगदी सोप्या पद्धतीने तुम्हाला सांगतो. तर व्हिडिओमध्ये नक्कीच बनवून राहा. त्या अगोदर आपल्या चॅनलवर नवीन आला तर माझ्या चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा पुढील असलेच माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी. तुम्हाला तुमच्या गुगल क्रोम ब्राउझरवरती यायचं आहे किंवा तुम्ही तुमच्या गुगलवरती पर्यंत जाऊ शकता, कोणत्याही ब्राउझरवरती जाऊ शकता. तर इथे आल्याच्या नंतर तुम्हाला सर्च बारमध्ये सर्च करायचं आहे PMFBY म्हणून. PMFBY म्हणून सर्च केलं की खाली बघू शकता की प्रधानमंत्री फसल पीक विमा योजनेची ऑफिशियल वेबसाईट इथे आलेली. तर अगदी सोपं आहे, त्याला इथे सर्च करायचं आहे. सर्च केल्याच्या नंतर शेतकरी असं काही डॅशबोर्ड तुमच्या समोर जे की ओपन होईल, प्रधानमंत्री पीक विमा योजनेचा ऑफिशियल ही. तर ही ऑफिशियल पीक विम्याची वेबसाईट आहे शेतकरी मित्रांनो, जे की आपण बघू शकता. इथं अगदी सोप्या आणि सहज पद्धतीने तुम्ही तुमचं सर्व काही जाणून घेऊ शकता. वरती कॉर्नरवरती बघू शकता, तुम्हाला दाखवतो थोडक्यामध्ये. तर इथे तुम्ही भाषा पण इथं चेंज करू शकता. इथं नंबर तुम्हाला काहीच करायची गरज नाही, तुम्हाला फक्त इथं फार्मर कॉर्नर म्हणून एक ऑप्शन आहे, याच्यावरती तुम्हाला जाणं आहे. तर तुम्हाला दाखवतो अगदी सहज आणि सोप्या पद्धतीने तुम्ही तुमचं सर्व काही पीक विम्याचं स्टेटस चेक करू शकता. तुम्हाला येणारी रक्कम किती, कोणत्या पिकाकरता किती पैसे येणार आहे, मंजूर झाला की नाही झाला, तुमचं क्लाइम झालेलं आहे की नाही, सर्व काही स्टेटस ॲक्टिव्ह आहे की नाही, सर्व काही तुम्ही चेक करू शकता अगदी सोप्या पद्धतीने. जसं मी सांगतो त्याला फॉलो करा. तर चला मित्रांनो, आपण जाणून घेऊया. तर इथं आपलं फार्मर कॉर्नरवरती जाऊया. फार्मर कॉर्नरवरती गेल्याच्या नंतर इथं बघू शकता आपण शेतकरी लॉग इन करा म्हणून इथं, आणि लॉग इन तुमच्या इंग्लिशमध्ये असलं तर इंग्लिशमध्ये येऊ शकतं आणि शेतकरी लॉग इन करा म्हणतं. तर इथं शेतकरी लॉग इन शेतकरी करता लॉग इन करा. तर याच्यावरती तुम्हाला क्लिक करायचं आहे. त्याच्यानंतर क्लिक केल्याच्या नंतर शेतकरी असं काही डॅशबोर्ड तुमच्या समोर ओपन होईल. तर या डॅशबोर्ड आल्याच्या नंतर तुम्हाला काय करायचं आहे, इथं तुमचा जो पण पीक विमा करता तुम्ही मोबाईल नंबर दिलेला आहे त्याला इथं एंटर करायचा आहे. तर मी त्या मोबाईल नंबर एंटर करतो. मोबाईल नंबर एंटर केल्यानंतर इथं आपण बघू शकता शेतकरी मित्रांनो की तुम्हाला इथं खाल्ल्या साईडला एक कॅप्चर आहे, तुम्हाला दाखवतो मी. हे कॅप्चरवरती हे जसं हे कॅप्चर जसं तसं आहे, मोठ्या लिपीमध्ये किंवा छोट्या लिपीमध्ये इंग्लिशच्या. तर ते जसं तसं मला इथे टाकायचं आहे. तर आपण टाकूया त्याला. तर आपलं कॅप्चर आहे, पहिलं जे अक्षर आहे आपलं स्मॉल लिपीमध्ये R, दुसरं कॅपिटल आहे, तिसरं पण कॅपिटल आहे, आणि पुढं 8 नंबरचा एक आकडा आहे. त्याच्यानंतर तुम्हाला इथं खाली काय करायचं आहे, रिक्वेस्ट फॉर OTP म्हणून एक निळ्या कलर, ब्ल्यू कलर, हिरव्या कलरमध्ये एक लाईन दिसते, त्याच्यावरती दाबायचं आहे. अगदी सोपी पारदर्शक पद्धती शेतकरी मित्रांनो. त्याच्यानंतर तुमचा जे आपण मोबाईल नंबर तुम्ही दिलेला आहे त्या मोबाईल नंबरवरती तुमचा OTP येईल. तर आपला OTP आलेला आहे. तर इथं OTP एंटर करायचा आहे. तर OTP एंटर केल्याच्या नंतर तुमचं सर्व काही डॅशबोर्ड इथं बघू शकता की ओपन झालेलं आहे. आता याची स्क्रीन जे की आता तुम्हाला आडवी करायची, म्हणजे सोप्या पद्धतीने तुम्ही जाणून घेऊ शकता. त्याला आपण बघू शकता इथं प्रधानमंत्री पीक विमा योजनेचं ऑफिशियल पोर्टल इथं लॉग इन झालेलं आहे. नामदेव भीमराव पाबळे म्हणून एक शेतकरी, म्हणजे त्यांचं लॉग इन केलेलं आहे इथं. तर आता इथून तुम्ही सर्व काही चेक करू शकता अगदी सोप्या पद्धतीने.
तर इथं भाषा तुम्ही वाटलीच तर वरती भाषा बदला म्हणून एक मराठी आपण सिलेक्ट केलेली आहे, तुमची इंग्लिश असेल तर मराठी सिलेक्ट करू शकता. तर यांचं सर्व काही डिटेल ज्याला की मी ब्लर केलेलं कारण की ते प्रायव्हेट आहे. तर इथं खाली बघू शकता शेतकरी मित्रांनो प्रिव्हियस पॉलिसी डिटेल्स इयर 2023 आणि सेशन आहे रब्बी. तर रब्बी पिकाकरता तुम्हाला आता कोणत्या पिकासाठी किती पीक विमा मंजूर होणार आहे की झाला की नाही किंवा तुम्ही क्लाइम केलेला आहे की नाही सर्व काही तुम्ही अगदी सहजरित्या चेक करू शकता, जे की आपण खाली जाणून घेऊया. तर खाली पॉलिसी नंबर वगैरे क्रिएट डेट जे की 1 डिसेंबर 2023 रोजी हा पीक विमा भरण्यात आलेला होता. तर खाली बघू शकता शेतकरी मित्रांनो सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे सम इन्शुरन्स म्हणजे आता यांना किती रक्कम येणार आहे. तर इथे बघू शकता की 35,850 रुपये जी ती रक्कम येणार आहे या पिकासाठी. तर एरिया हेक्टर जे आहे की 99 हेक्टर म्हणजेच की 99 गुंठ्यामध्ये 99 आरमध्ये ते भरलेलं आहे. म्हणजे 2 एकरच्या वरती 2.5 एकर क्षेत्र आहे असं देऊ शकता त्याला ग्रेत. आणि खाली आपण बघू शकता की तुम्ही ज्याला पण पीक विमा भरलेला आहे सर्व काही तुमचं CSC सेंटर ब्रोकर म्हणजे जे पण तुम्ही याला भरले ते सर्व काही डिटेल येईल. तर आता खाली आपण हे बघू शकता तुम्ही जे पण पिकाकरता पीक विमा भरलेले दाखवते तुम्हाला ते वरती गेहू बँगोले चना इथे इंग्लिशमध्ये थोडक्यात म्हणून तुम्हाला की महत्त्वाची तुमच्यानी तुम्ही बघू पण शकता तुमच्या याच्यामध्ये. तर खाली आपण बघू शकता इथे लास्टला एक ऑप्शन व्ह्यू म्हणून तुम्हाला दाखवतो मी. तर शेतकरीमधून तुम्हाला ह्या ऑप्शनवरती जो ऑप्शन दिसतो लागला ह्या व्ह्यू हे दोन्हीतून याच्यावरती तुम्हाला क्लिक करायचं आहे आणि तुमचं स्टेटस चेक करायचं. आपण खाली आता आटावरती क्लिक करूया. तर इथे बघू शकता इथे स्टेटस चेक किंवा जो क्लाइम डिटेल सर्व काही इथं नो दाखवू लागलं क्लाइम स्टेटस कारण की क्लाइम झालेले नाही. तर हे पण नो दाखवू लागले. तर अशा प्रकारे तुम्ही तुमचं सर्व काही स्टेटस इथं चेक करू शकता पीक विम्याचं अगदी सहज आणि सोपीरित्या. आपण इथं खरीपचं टाकून बघूया. तर इथं खरीप करता नो डाटा फंड दाखवू लागलाय कारण की शेतकरी मित्रांनो यांचा खरीपचा पीक विमा भेटून गेलेला आहे. पण तर अशा प्रकारे तुम्ही तुमचं स्टेटस वगैरे सर्व काही चेक करू शकता. तर शेतकरी मित्रांनो तुम्ही अशा पद्धतीने तुमचं मोबाईलवरतीच सर्व काही पीक विम्याचं स्टेटस चेक करू शकता येत्या काळात पण. तर तुम्हाला व्हिडिओमधील माहितीपूर्ण वाटली असेल तर लाईक नक्कीच करा. पुढील असल्याचं माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनल मात्र नक्कीच सबस्क्राईब करा जेणेकरून पुढील माहितीपूर्ण व्हिडिओ सर्वात आधी आपल्या सर्वांना बघायला मिळेल. आणि कमेंट करून नक्की सांगा की तुमच्या जिल्ह्यातील कोणत्या पिकाकरता तुम्हाला पीक विमा मंजूर झालेला आहे किंवा बाकी आहे. कमेंट करायला विसरू नका. धन्यवाद.